श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला वारी म्हणजे नेमकं काय किंवा वारी का करतात, वारीचं महत्त्व काय आहे याबद्दल थोडंसं माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे सांगणार आहे वारी म्हणजे नेमकं काय, वारी म्हणजे काय किंवा वारी कशासाठी करतात किंवा वारीचं महत्त्व काय आहे किंवा वारी म्हणजे वारकरी नेमकं कोणाला म्हणतात, आपण वारकरी जो म्हणतो ते शब्द कोणाला म्हणतात, अशा प्रकारे माहिती सांगणार आहे. कारण महाराष्ट्राची ओळखच असलेले पंढरपूरची वारी ही खरंच वारकरी संप्रदायांच्या अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने परिपूर्ण यात्रा आहे. ही 700हून अधिक वर्षाची अखंड भक्ती परंपरा आहे. कारण 700 वर्षापासून ही परंपरा चालूच आहे. कारण खरंच खूप श्रद्धाळू म्हणजे वारी जे करतात वारकरी, ते कधीही न चुकता आपली वारी पूर्णपणे पूर्ण करतात. त्यालाच वारकरी पण म्हणतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातात. म्हणजेच भगवान विठ्ठलाला भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचं रूप मानलं जातं. ही वारी फक्त धार्मिक नसून भक्ती, श्रद्धा आणि समानता आणि एकतेचं प्रतीक मानले जात. कोणताही जातीभेद न करता प्रत्येक व्यक्ती या वारीत सामील होतात. त्यालाच वारकरी म्हणतात. म्हणजे वारी म्हणजे काय नेमकं आता हे सांगणार आहे मी तुम्हाला. कारण आषाढी एकादशी किंवा देवयानी एकादशी ही सगळ्या एकादशीपेक्षाही मोठी आणि आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्याने महत्त्वाची एकादशी. दरवर्षी याच एकादशीच्या निमित्ताने हजारो वारकरी पायी चालत पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या हजारो वारकरी म्हणजे पायी चालत येतात पंढरपूरला. ह्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आणि ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरूच आहे. कारण वारी म्हणजे एका ठराविक वेळी नियमितपणे केलेली किंवा सतत घडत असलेली एखादी गोष्ट किंवा एका ठराविक वेळी नियमितपणे दर्शन म्हणजे आपण ते देवदर्शनासाठी जाण्याची परंपरा. त्यामुळे दरवर्षी श्रद्धेने आणि भक्तिभावाने पंढरपूरला जाणारे या यात्रेला वारी असंही म्हटलं जातं. कारण यालाच वारी म्हटलं जातं. कारण वारीमध्ये जास्त तर काय असतात जास्त वारीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यासारख्या संतांच्या पालख्याच विशेष केंद्रबिंदूत असतात. कारण या पालख्या त्यांच्या समाधी स्थळावरून निघून पंढरपूरपर्यंत जातात. कारण या प्रवासात हजारो वारकरी सहभागी होतात. वारीचा उद्देश फक्त विठ्ठलाचं दर्शन घेणं नाही, तर भक्ती, सातत्याचे विचार, साधेपणा, सेवा आणि सर्वांना समान वागणूक देवांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हाही आहे. कारण यालाच वारी असे म्हणतात. ह्यालाच वारी म्हणजे काय हे असं सांगितलं आहे. कारण वारकरी कोणाला म्हणावं किंवा आपण वारकरी कोणाला म्हणतो तर त्याबद्दल सांगते थोडंसं. म्हणजे वारकरी म्हणजे नेमकं कोण किंवा कोणाला म्हणायचं ते सांगणार आहे. कारण वारकरीमध्ये सहभागी होणारे प्रत्येक भक्तालाच वारकरी म्हणतात आपण. कारण हे वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात. कारण याच वारी दरम्यान ते म्हणजे टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणतात, विठ्ठलाचा नामस्मरण करताना आणि भक्तिभावाने चालत राहतात. कारण वारीत रिंगण, फुगडी, कीर्तन आणि भजन यासारखे पारंपरिक उपक्रमामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले पाहतालाच मिळतं आपल्याला खरंच. कारण प्रत्येकजण टाळ मृदुंग गजरातच अभंग म्हणत राहतात. कारण ज्यांना फुगडी असते, फुगडी करतात दोघीजणी किंवा तिघीजणींचा बंच करून कीर्तन आणि भजन यासारखे खरंच खूप उपयोगी असं वारीमध्ये असतात. यालाच वारकरी असं म्हणतात. कारण प्रकारे वारकरी वारी करतात. कारण देहू आणि आळंदी इथून निघालेले वारीच म्हणजे पंढरपूर हे अंतिम ठिकाण असतं, जिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे किंवा विठोबा, आपण त्यालाच विठोबा किंवा विठ्ठल विष्णूंचा किंवा श्रीकृष्णांचं रूप मानलं जातं. कारण भक्ताच्या प्रतीक्षेत जे कमरेवर हात ठेवून विठेवर उभा असलेला विठोबा हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं प्रतीक मानलं जातं. कारण महाराष्ट्रातून, देशातून कोणत्याही कानाकोपऱ्यातून वारकरी वारीसाठी येतात आणि ही वारी ते न चुकता पूर्ण करतात. खरंच खूप महत्त्व आहे कारण ह्या वारकऱ्यांचं. आणि वारकरी हे वारी न चुकवता पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही. दरवर्षी
तो ते वारकरी जातोच, कारण वारीमध्ये अशा प्रकारे मी वारकरी म्हणजे काय, कारण पायी पंढरपूरला का जातात, किंवा वारी म्हणजे काय आणि वारकरी नेमकं कोणाला म्हणतात, अशा प्रकारे मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन कोणी असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा, कारण अशात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे मिळतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर खरंच खूप छान अशी कमेंट करा, कारण वारी म्हणजे नेमकं काय हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला तर मग माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खरंच काळजी घ्या तब्येतीची. स्वस्थ रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ.